Good morning, all of you. Starting today, we will start a new unit Physiography and Drainage Patterns of Maharashtra. We know Maharashtra is a part of Deccan Plateau, but physical setting of all parts of the state is not same. In the western part of Maharashtra, the Sahyadri stand as the major physical backbone of Maharashtra. This mountain has divided the state into two major physical divisions, namely Konkan and Maharashtra Plateau. The plateau has a slight tilt towards the east and southeast. In fact, the Sahyadri have played an important role in the climate setup of the state. This range has many offshoots west-east direction as also the east-west direction over the coastal strip. The state has three main physical divisions. These are Konkan coastal land, सह्याद्रीज अँड महाराष्ट्र प्लॅटो. आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचं राज्य असून यामध्ये असणारा सह्याद्री पर्वतरांग यामुळं महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत अतिशय बदल झालेले आहेत आणि महाराष्ट्राचा बेस मानला जाणारा सह्याद्री पर्वत अतिशय महत्त्वाचा आपल्याला दिसून येईल. महाराष्ट्र पठार हे दक्षिण भारतातील अतिशय महत्त्वाचे पठार असून दख्खन या पठाराने सुद्धा ओळखले जाते. तर यामध्ये महाराष्ट्र पठारामध्ये महत्त्वाचे भाग पडतात. महाराष्ट्राच्या फिजिकल डिव्हिजन्सचा जर विचार केला आपण तर त्यामध्ये तीन अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. त्यामधील पहिला भाग आहे द कोकण कोस्टल लँड, सेकंड इज सह्याद्रीज and third is Maharashtra Plateau. First one, the Konkan region. Some images are shown. The Konkan region is very important for Maharashtra state because naturally this area is very beautiful. Konkan region is nearby the Arabian Sea. So the Arabian Sea littoral strip is as well defined physiographic region known as Konkan region. अरबी समुद्राला लागून असणारा जो भाग आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राला लागून असणारा जो भाग आहे त्याला आपण कोकण असं म्हणतो. तर कोकणाचे जर आपण एकूण विचार केला तर उत्तर दक्षिण महाराष्ट्राला लागून असणारी समुद्र किनारपट्टी जी आहेत तो भाग म्हणजे कोकण भाग आहे. जर आपण याचा विस्तार जर बघितला आपण तर ईस्ट एक्सटेंड फ्रॉम द दमनगंगा रिव्हर इन द नॉर्थ टू द तेरेखोल क्रीक इन द साऊथ. दमनगंगा रिव्हर गुजरातच्या बाँड्रीला लागून असणारी दमनगंगा रिव्हर ते तेरेखोल खाडीपर्यंत गोव्याच्या जवळ असणारी तेरेखोल खाडी इथपर्यंत कोकणचा आपल्याला विस्तार दिसून येईल.
उत्तर दक्षिण. The total length of Konkan, the coastal strip 70,020 किलोमीटर्स, 720 किलोमीटर याची आपल्याला एकूण लांबी कोकणाची दिसून येते. द टोटल विथ ऑफ कोकण 30 to 100 किलोमीटर्स. यामध्ये जर आपण विचार केला तर कोकणच्या एकूण भागाचा जर विस्तार बघितला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणचा विस्तार हा कमी कमी होत जातो. उत्तरेकडं त्याची विस्तार जास्त आहे किंवा त्याची जाडी आपल्याला जास्त दिसून येईल. या उलट जर आपण बघितलं तर दक्षिणेकडं याची जाडी अतिशय कमी दिसून येईल. आपण एकूण कोकणचा जर विचार केला तर कोकण हा नैसर्गिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्रातील भाग दिसून येईल आपल्याला. यामध्ये असणारे विविध समुद्रकिनारे, त्यानंतर त्या ठिकाणी असणारी जंगले हे पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. तुम्हाला काही इमेजेस दाखवत आहे. तुम्ही जर बघितल्या तर अतिशय सुंदर अशा कोकणचे दृश्य आपल्याला याच्यामध्ये दिसून येईल. बघा, हे समुद्रकिनारा आणि त्याच्या अवतीभोवती असणारे आपल्याला फॉरेस्ट एरियाज आपल्याला दिसून येईल. या इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की एक महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहेत. तर यामध्ये जर आपण बघितलं तर वेस्ट साइडला अरेबियन सी, कोकण कोस्टल and then Sahyadri mountains, then eastward side Maharashtra plateau. This image is very important for three physical divisions: Maharashtra plateau, Sahyadris and Konkan coastal. The Konkan total geographical area acquired 30,400 square kilometer and included districts in Konkan: Palghar, Mumbai suburban, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg included districts. Main rivers in Konkan: Damanganga, Vaitarna, Tansa, Kalu, Patalganga, Kundlika, Savitri, Vashishti and Terekol. All rivers rises from the creep of Sahyadri and meet to Arabian Sea. कोकण भागाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला अनेक नद्या सुद्धा दिसून येतात आणि या सर्व नद्यांचा आपण जर डायरेक्शन बघितली तो नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शनमध्ये यांचा फ्लो आपल्याला दिसून येईल नद्यांचा. आणि या सर्व नद्या ज्या आहेत त्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उगम पावतात किंवा सह्याद्री रांगेमध्ये या नद्यांची निर्मिती होते. तर या नद्या पुढे अरेबियन सीला आपण इमेजमध्ये बघतोय त्या अरबी समुद्राला जाऊन ह्या सर्व नद्या मिळतात. आणि सह्याद्री पर्वतरांग अतिशय उंच असल्यामुळे या पर्वतरांगेला लागून यांचं उत्तर दक्षिण असा प्रवाह आपल्याला नद्यांचा दिसून येतो. म्हणजे जर आपण कोकणातील नद्यांचा जर विचार केला तर कोकणातील सर्व नद्या जवळपास उत्तर दक्षिण या वाहतात. आपल्याला हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा
परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न असू शकतो की कोकण रिव्हर्स डायरेक्शन इज नॉर्थ टू साऊथ. It is very important. And then important creeks in Konkan, डहाणू, वसई, ठाणे and मनोरी. These are Thane districts. राजापुरी, बनकोट, रायगड, जयगड, विजयदुर्ग, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट्स, देवगड, अचरा, कार्ली, तेरेखोल इन सिंधुदुर्ग, माहीम, मुंबई. इट इज इम्पॉर्टंट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्रिक्स. आपण जर खाड्यांचा विचार केला तर समुद्र भागामध्ये ज्या ठिकाणी जो भाग असतो की जो समुद्राचा भाग जमिनीकडे आलेला असतो त्याला आपण खाडी असं म्हणतो. त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या जहाजांसाठी उभं राहण्यासाठी ते ठिकाण असतं. त्यामुळं जर आपण मासेमारीचा विचार केला किंवा इतरही उद्योगांच्या दृष्टिकोनातून या खाड्या अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण त्या ठिकाणी मालवाहतूक केली जाते, मासेमारीचा व्यवसाय केला जातो, इतरही विविध व्यवसायांचा त्या ठिकाणी विकास झालेला असतो. त्यामुळं एक जहाजांचं स्टेशन म्हणून किंवा जसं आपण बस थांबते किंवा रेल्वे स्टेशन असतं रेल्वे थांबण्यासाठी किंवा बस थांबण्यासाठी बस स्टँड असतं, त्याप्रमाणे जहाजांसाठी जो थांबा असतो त्या ठिकाणी त्यांना आपण क्रिक्स असं म्हणतो किंवा खाडी असं म्हणतो. त्या ठिकाणी असणाऱ्या खाड्यांचा विकास झाल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारे व्यवसाय चालतात. त्यामुळं हे आपल्याला खाड्यांचा विकास झालेला दिसतो. यामध्ये जर माहीम मुंबईचा जर विचार केला आपण तर मुंबईची माहीम अतिशय विकसित भाग असून या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचा व्यापार या खाडीमधून आपल्याला झालेला दिसतो. मेनी नॅचरल पोर्ट्स कम इनटू एक्झिस्टन्स इन द माउथ ऑफ रिव्हर. अनेक जे नैसर्गिक पोर्ट्स आहेत हे नद्यांच्या मुखांशी तयार झालेले आपल्याला दिसून येते. ज्या ठिकाणी नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी नदी आणि समुद्र या दोन्ही पाण्यांचं ज्या ठिकाणी मिक्सअप होतं त्या ठिकाणी तयार झालेले सुद्धा अनेक नॅचरल पोर्ट्स आपल्याला दिसून येतील. त्या ठिकाणी सुद्धा अनेक नैसर्गिक पोर्ट्सचा विकास झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे एकूण जर आपण कोकण डिव्हिजन बघितलं किंवा कोकण रिजन बघितला तर अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्रातील कोकण डिव्हिजन आहे. यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणारे नैसर्गिक समुद्रकिनारे, त्यानंतर शेतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विविध बगीचांचा विकास झालेला आहे. आपल्याला यामध्ये काजू असेल, आंबा असेल, अतिशय महत्त्वाची फळपिके या ठिकाणी कोकणमध्ये घेतल्या जातात. त्यानंतर भातसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. मँगोज, राईस, त्यानंतर विविध फळपिके यामध्ये आपल्याला घेतली जातात कोकणमध्ये. त्यामुळं कोकण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर फॉरेस्ट, चांगल्या प्रकारची जंगलं असल्यामुळे या ठिकाणी असणारे विविध वनसंपदासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून कोकणामध्ये वनसंपदेच्या दृष्टिकोनातून सुद्धा कोकण हा आपल्याला अतिशय महत्त्वाचा ठरतो. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर tomorrow.